नमस्कार, मी डॉक्टर गणेश नवले. शिवेतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाविषयी चर्चा करणार आहोत आणि तो आहे म्हणजे फायनान्शियल सुसाईड. फायनान्शियल सुसाईड म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेणार आहोत. कारण गरज नसताना आपण घर घेतोय, गाडी घेतोय, सोनं खरेदी करतोय, कारण सोन्याचं काय होईल माहीत नाही ना, आणि त्याचसोबत आपण फ्लॅट घेतोय आणि आयुष्यभर त्या फ्लॅटचे हप्ते भरण्यामध्ये आपण काय होतोय, फ्लॅट होतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीची आपल्यासाठी गरज आहे का, याचा नक्कीच विचार करा. कारण सध्या आपल्या आयुष्यातील असलेले भविष्याचे उद्दिष्ट, त्याचसोबत टॅक्स, महागाई जी आपण त्याला इन्फ्लेशन म्हणतो, या सगळ्याचा जर विचार केला तर आपण सध्या जे काही करतोय ते आणि आपल्याला भविष्यात ज्या गोष्टींची गरज आहे ते याचा ताळमेळ कुठेच बसत नाही. आणि म्हणून तर मग हे सगळं डिसिजन घेत असताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्कीच घ्या. कारण गरज ही एका क्वांटिटीसाठी असू शकते. उदाहरणार्थ एक घर गरजेचं आहे, एक फ्लॅट असावा, एक गाडी गरजेची आहे आणि थोडंसं सोनं असू शकतं. परंतु जर तो दुसरा फ्लॅट, दुसरं घर, दुसरी गाडी, त्याचप्रमाणे अतिरिक्त सोनं, ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण गुंतवणूक म्हणून बघतोय तर नक्कीच ही गोष्ट म्हणजे फायनान्शियल सुसाईडपेक्षा काही कमी नाही आहे. तर मग आपल्या फायनान्शियलमध्ये काय चालू आहे, आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ ग्रोईंग स्टेजला आहे की तो सुसाईड स्टेजमध्ये आहे, याचं डायग्नोसिस करायचं असेल तर नक्की शिवेल्थला भेट द्या. थँक्यू.